या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। अल्पवयीन पत्नीबरोबर शरीर संबंध केल्याच्या आरोपावरून पॉस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या पतीस उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला। या प्रकरणाची हकीकत अशी, सदर अल्पवयीन मुलीचे लग्न तिच्या आई वडिलांनी आरोपी बरोबर लावून दिले होते। सदर लग्नानंतर ती सासरी नांदत होती। काही महिन्यानंतर तिला बरे वाटत नसल्याने सोलापुरातील एका नामांकित रुग्णालयात दाखल केले। तिथे दाखल होताच केस पेपरवर तिच्या आधार कार्डवरून जन्मतारीख नोंदवण्यात आली। डॉक्टरांनी तिला आजारपणाबद्दल तपासले, त्यावेळी ती गरोदर असल्याचे लक्षात आले। सदर मुलगी जरी विवाहित असली तरी ती पॉस्को अंतर्गत गुन्हा होत असल्याने डॉक्टरांनी पोलिसांना कळवले। पोलिसांनी तिचा जबाब घेतला आणि जबाबाच्या आधारे नवऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला। नवऱ्याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन सेशन कोर्टाने फेटाळून लावला। त्यानंतर नवऱ्याने ॲडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला। सदर अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट जयदीप माने यांनी असा युक्तिवाद केला, लग्न ठरवले त्यावेळी पत्नी अल्पवयीन आहे याची कल्पना आरोपीला देण्यात आली नव्हती। आरोपी निष्पाप आहे। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्तींनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला। या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट राणे तर पत्नीतर्फे ॲडव्होकेट श्रुती जाधव यांनी काम पाहिले। सदर प्रकरणी पोलिसांनी पत्नीचे आई वडील, सासू सासरे यांच्या विरुद्ध देखील न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।